नांदेड जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीचा आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करणे आवश्यक असून नायगाव मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन जनता व नेते मंडळी यांनी कार्य करावे, अन्यथा प्रशासनाला या घटनेचे गांभीर्याने दखल घेणे भाग पडणार आहे, असे 89 नायगाव मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी पार पाडलेल्या तहसील कार्यालय नायगाव येथील पत्रकार परिषदेत मांडले. मतदान केंद्रावर प्रतीक्षालय या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांना टाळकळत राहावे असे हेतू होऊ नये त्यांच्यासाठी प्रतीक्षालय निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये आमचे सत्तेचे आहे, बॅनरमध्ये सत्तेचे आहे. पंपावर बी मोदीची फोटोची जाहिरातीची बॅनर तशी यावर काय फोटो कसं काय करावं याबाबत आपण काल जेव्हा निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स संपली त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व विभागाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी ह्या सूचना दिल्या की आपल्याला आचारसंहितेचे जे आहे विषय पहिल्या 24 तासात काय करायचं, नंतर 40 तासात काय करायचं, 72 तासात एक फेज असतात. त्याच्यामध्ये पहिल्या 24 तासामध्ये आपले गव्हर्नमेंट ऑफिसेस जे असतात ते आपण हे करतो. त्याच्यानंतर पुढे 48 तासामध्ये जे सार्वजनिक प्लेसेस आहेत ते आपण हे करतो, जे काही हे आहे राजकीय आणि पुढे 72 तासामध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टी. तर ज्या नियमावली त्याच्यानुसार फोटो पण सुरू आहेत. आता प्रत्येक शिडीओ आणि सीओ काम करत आहेत. थोडा वेळ लागेल त्याच्यामध्ये, परंतु आम्ही उद्यापर्यंत तरी 100% पूर्ण करून घेणार. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.